स्वर्गीय माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या 86व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पाहुयात या कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या बातमीच्या माध्यमातून। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे निस्सीम निस्वार्थी त्यागमूर्ती माजी आमदार दत्तूशेठ पाटील म्हणजेच तात्या यांच्या 86व्या जयंतीच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। तात्यांच्या नावडे येथील निवासस्थानी अभिवादन केल्यानंतर वहाळ येथून या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे। सकाळी 11 वाजता वहाळ येथे 60 वर्ष शेका पक्षाच्या लाल बावट्याशी एकनिष्ठ असणाऱ्या शिलेदारांचा विशेष सत्काराचं आयोजन करण्यात आलंय। तसेच महिलांसाठी उभारलेल्या शौचालयाचे आणि स्मशानभूमी येथे उभारलेल्या शेडचं लोकार्पण करण्यात येणार आहे। त्यानंतर 25 लाख रुपयांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या शौचालयाचं भूमिपूजन संपन्न होणार आहे। तसंच यावेळी उल्वे सेक्टर 19 येथील बस थांब्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता सुकापूर येथे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात येईल, तर 3 वाजता नवीन पनवेल, 4 वाजता खांदा कॉलनी, 5 वाजता कळंबोली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप होणार आहे। 6 वाजता कामोठे येथे अपघात विमा पॉलिसीचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप करण्यात येणार आहे। 7 वाजता खारघर मधील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप होईल। 8 वाजता पनवेल मध्ये नगरपालिका हद्दीतील शाळांमधील मुलांना छत्र्यांचं वाटप संपन्न होईल। दरम्यान या सोहळ्याला माननीय विवेक पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पनवेल शहर चिटणीस आदी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत।